विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचा फर्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. त्यामध्ये पेज नंबर 27 वर एक प्रॉब्लेम आहे. तो प्रत्येकाने रीड करायचा आहे. आन्सर बघायचं नाही, आन्सर आपण घेणार आहोत. नंतर काही बोर्डाचे प्रॉब्लेम असतील ते बोर्डाचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे. प्रॉब्लेम बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स and adjustment given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date in the books of Shilpa and Katrina. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेले बघा. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. पर्टिक्युलर डेबिट रुपीज, पर्टिक्युलर क्रेडिट रुपीज. पर्टिक्युलर फर्स्ट आपल्याला दिलेले लँड अँड बिल्डिंग 37,800, फर्निचर 70,250, सन्ड्री डेटर्स 40,000, स्टॉक 1st April 2018 65,000, bad debts 400, printing and stationery 4,000, wages 3,000, salary 5,000, कॅरेज इनवर्ड 4,000, कॅरेज इनवर्ड आहे. त्यानंतर सेल्स रिटर्न 2,000, ड्रॉइंग शिल्पा 2,000, कत्रीना 3,000, डिस्काउंट 2,030. त्यानंतर ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000, कॅश इन हँड 20,000, cash at bank 8,000, interest 1,000, commission 2,000, royalty 2,000, purchase 50,000. ओके. त्यानंतर क्रेडिट साईडला बघा. कॅपिटल अकाउंट शिल्पा 45,000, कैत्रीना 45,000, बिल्स पेएबल 70,500, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, परचेस रिटर्न 1,480. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 22,000, बँक लोन 50,000, इंटरेस्ट रिसिव्ह 1,500, RDD 1,000, सेल्स 1,20,000. ट्रायल बॅलन्स टोटल 2,78,480, 2,78,480. त्यानंतर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंट मध्ये नंबर 1 ऍडजस्टमेंट नंबर 1, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यू ॲट ₹58,000 ऑन 31st March 2019. म्हणजे हा कोणता स्टॉक आहे? क्लोजिंग स्टॉक आहे. ठीक आहे. नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टी 1,500 अँड वेजेस 800. दोन्हीलाही स्टार करायचं. तर रॉयल्टी कुठे बघा, इथं रॉयल्टीला स्टार करायचं, कारण का आपल्याला ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर परत वेजेस दिलेले आहे. वेजेस कुठं असेल, इथं वेजेसलाही स्टार करायचं, म्हणजे हे दोन्ही इनरला घ्यायचे आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट पेज 28 पेज नंबर काय दिलेले आपल्याला ऍडजस्टमेंट बघायचे. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 3, सॅलरी पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. सॅलरी आहे ती ऍडव्हान्स पेड केलेली आहे. ऍडव्हान्स मग सॅलरीला स्टार करा. सॅलरी कुठे आपली, इथे सॅलरी, त्यालाही स्टार करायचे. ती इनरला आपल्याला घ्यायची आहे. इन ऍडव्हान्स दिली म्हणजे प्रिपेड आहे. त्यानंतर नंबर 4 क्रिएट. नंबर 4 काय दिलं बघा इथं. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्स ₹1,000 अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेब्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. की आपल्याला बॅड डेब्सला स्टार करायचं की बॅड डेब्स दिलेले आपल्याला ऑलरेडी. त्या बॅड डेब्स तिथे हे ऍड होणार आहे. ठीक आहे. बॅड डेब्स आणि सन्ड्री पुढे काय सांगितलेलं आपल्याला, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स पहा कुठे, इथं सन्ड्री डेटर्स
सन्ड्री डेटर्स इथे दिलेले आहे त्यालाही स्टार करायचे. ओके, नेक्स्ट पुढची आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. नंबर 5, डिप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. पण लँड अँड बिल्डिंगला स्टार करा, लँड अँड बिल्डिंग स्टार. आणि सेकंड काय दिलेले आपल्याला परत फर्निचरवर 10%. की अशा पद्धतीने हे अकाउंट स्टार करायचे आहेत. आता आपल्याला तयार काय करायला सांगितलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर आपण नेक्स्ट टाइममध्ये आपण ते कंटिन्यू करणार आहोत की तुम्हाला त्याचा आन्सर आता बुक्समध्ये न पाहता आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, हॅलो स्टुडंट, आज आपण लास्ट व्हिडिओमध्ये जो प्रॉब्लेम घेतला त्या प्रॉब्लेमचा आन्सर घेणार आहोत. प्रॉब्लेमचा आन्सर असं आपल्याला फर्स्ट माहिती आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ओके, फर्स्ट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कैत्रिना, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द year ended 31st March 2019. डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर कॉलम, सेकंड कॉलम अमाऊंट, थर्ड कॉलम अमाऊंट. त्यानंतर क्रेडिट साइडला पर्टिक्युलर अमाऊंट. सेकंड आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे पार्टनर कॅपिटल अकाउंट. पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिटला पर्टिक्युलर शिल्पा रुपीज, कैत्रिना रुपीज. पर्टिक्युलर शिल्पा रुपीज, कैत्रिना रुपीज. नेक्स्ट आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. लेफ्ट हँड साइड लायबिलिटीज, अमाऊंट. राईट हँड साइड असेट, अमाऊंट. ओके, फॉर पोस्टिंग आपल्याला करायची. आपल्याला प्रॉब्लेम ट्रायल बॅलन्स दिलेली आहे आपल्याला. ट्रायल बॅलन्स मध्ये पोस्टिंग आपल्याला प्रत्येक अकाउंटची करायची आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले की जे ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला दिलेलं असेल तर त्या काही ऍडजस्टमेंट असतील त्या ऍडजस्टमेंटला आपण स्टार केलेलं आहे. आणि स्टार केल्यामुळं ते इनर कॉलमला आपण त्याची पोस्टिंग करणार आहोत. नंतर 2 वेळेस सोडून नेक्स्ट अकाउंट पोस्टिंग करणार आहोत. ओके, आता ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला फर्स्ट काय दिले, लँड अँड बिल्डिंग. प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. लँड अँड बिल्डिंग कुठे येणार आहे, असेट साइडला. मग आता असेट साइडला आपण फर्स्ट घेऊया. असेट साइडला लँड अँड बिल्डिंग घ्या. इथं लँड अँड बिल्डिंग, BUILDING. ओके, स्टार आहे म्हणून इनर कॉलमला 37,800. नेक्स्ट अकाउंट आहे फर्निचर सुद्धा कुठे येणार आहे, असेट साइडला. 2 वेळेस सोडून इथं फर्निचर, FURNITURE, फर्निचर. त्याच्यात सुद्धा स्टार आहे म्हणून इनर कॉलमला 70,250. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स, ते सुद्धा कुठं पोस्टिंग होणार आहे, असेट साइडलाच. असेट साइडला 2 वेळेस सोडून नंतर सन्ड्री SUNDRY, सन्ड्री डेटर्स, DEBTORS, डेटर्स. अमाऊंट आहे 40,000. ओके, नेक्स्ट पुढे दिलेले आपला स्टॉक कुठे येणार आहे, स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे. मग तो आपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला फर्स्ट असतो. टू ओपनिंग, OPNING, ओपनिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे, 65,000. डायरेक्ट आउटर कॉलम येणार आहे 65,000. ओके, नेक्स्ट दिले आता बॅड डेब्स कुठे पोस्टिंग करणार आपण, बॅड डेब्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इथं 2 बॅड डेब्स त्याचे सुद्धा ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलम. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरी ते सुद्धा कुठे येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. सर्वसाधारणपणे 3 ते 4 वेळी सोडून नंतर घ्या कारण बॅड डेब्स मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट आहे.
म्हणून तर टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी PRINTING प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का? नाही. डायरेक्ट आउटर कॉलम येणार 4000. ओके. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेले अकाउंट पण सिक्वेन्सनी पोस्टिंग करत आहोत. वेजेस कुठे येणार? वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला साधारणतः 2 वेळेस येतं. टू वेजेस WAGES वेजेस ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला 3000. ओके. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेलं आपल्याला काय? सॅलरी कुठे येणार? सॅलरी कुठे येणार? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरी SALARIES सॅलरी ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला 5000. ओके. नेक्स्ट पुढे दिले कॅरेज इनवर्ड कुठे येणार? कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे 2 ओळी सोडून साधारणतः इथं टू कॅरेज CARRIAGE इनवर्ड WARD डायरेक्ट आउटर कॉलमला 4000. ओके. त्यानंतर सेल्स रिटर्न कुठं मायनस होणार? सेल्स मधून. पण सेल्स कुठे घेणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इकडं बाय सेल्स ते असेल त्या अमाऊंट घेऊ आपण आणि त्यातून लेस म्हणा. लेस रिटर्न आपण पेन चेंज करूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला की लेस रिटर्न RETURN किती अमाऊंट आहे रिटर्नची? 2000. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेलं आहे ड्रॉइंग कुठे येणार? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला इथं टू ड्रॉइंग DRAWING ड्रॉइंग सिल्फा 2000 काहीतरी ना 3000. ओके. त्यानंतर आपल्याला दिलेलं डिस्काउंट रिसिव्ह नाही अलाउड आहे. डिस्काउंट अलाउड म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईड 2 वेळी सोडून नंतर पुढे लिहायचं टू डिस्काउंट DISCOUNT डिस्काउंट 2030. नेक्स्ट दिलेलं आहे ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख कुठे येणार? हे असेट साईडला सेंटर डेटर्सला 1-2-4 वेळी सोडून त्याला ऍडव्हान्स ADVANCE ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख SHAHARUKH शाहरुख अमाऊंट 10,000. ओके. 10,000. नेक्स्ट कॅश इन हँड कुठे येणार आहे? कॅश इन हँड असेट साईडलाच त्या खालीच घ्यायचं. कॅश इन हँड किती अमाऊंट आहे? 20,000. नेक्स्ट पुढं कॅश ऍट बँक ते सुद्धा त्याची पोस्टिंग कुठं असेल? असेट साईड. कॅश ऍट बँक 8,000. ओके. त्यानंतर इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट हा अलाउड आहे. डेबिट बॅलन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच टू इंटरेस्ट INTEREST इंटरेस्ट 1,000. ओके. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेलं आहे कमिशन ते सुद्धा कुठे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच टू कमिशन COMMISSION कमिशन 2,000. ओके. त्यानंतर रॉयल्टी कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला
टू रॉयल्टी ROYALTIES रॉयल्टी ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला 2000. ओके, त्यानंतर परचेस दिलेले आहेत आपल्याला, बरोबर. मग परचेस कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच. टू परचेस PURACHES परचेस किती 50,000. पण इनर कॉलम लिहित आपण का? तर परचेस रिटर्न आहेत म्हणून लगेच लेस आपण म्हणतो. लेस पेन चेंज करू आपल्या लक्षात येण्यासाठी. लेस रिटर्न. किती रिटर्न अमाऊंट आहे परचेसची? क्रेडिट साईडला दिलेली पहा. क्रेडिट साईडला 1480. मग ॲरो दाखवून आउटरला घ्यायची. ॲरो दाखवून आउटरला येणार अमाऊंट 48,520. ओके, त्यानंतर आता डेबिट साईडचे पूर्ण आपल्या अकाउंटच्या पण पोस्टिंग केलेली आहे. आता क्रेडिट साईडला किती दिलेलं आहे? कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. मग कॅपिटल अकाउंट कुठे येणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. शिल्पाचं किती? 45,000 आणि कैत्रीना 45,000. ओके, त्यानंतर बिल्स पेएबल कुठे येणार? लायबिलिटी साईडला. बिल्स पेएबल लायबिलिटी साईडला आलं बिल्स पेएबल BILLS पेएबल PAYABLE बिल्स पेएबल 70,500 आउटरला डायरेक्ट. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट तोही कुठे येणार आहे? लायबिलिटी साईडला. त्याच्या खालीच बँक ओव्हरड्राफ्ट DRAFT. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. ओके, त्यानंतर परचेस रिटर्न आपण परचेस रिटर्न घेतलेले आहेत ते मायनस केले बघा. लेस रिटर्न म्हटलेलं आहे. परचेस रिटर्न. त्यानंतर सन्ड्रे क्रेडिटर्स त्याची ऍडजस्टमेंट आहे का? नाही. ते सुद्धा लायबिलिटी साईडला. सन्ड्रे SUNDRY सन्ड्रे क्रेडिटर CREDITORS सन्ड्रे क्रेडिटर्स 22,000. ओके, नेक्स्ट बँक लोन ते कुठे येणार? लायबिलिटी साईडलाच. बँक लोन LOAN बँक लोन 15,000. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह दिलेले आहे बघा. आता इंटरेस्ट रिसिव्ह कुठे येणार? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय इंटरेस्ट रिसिव्ह अमाऊंट आहे 1,500. ओके, त्यानंतर दिलेला RDD. ही RDD एक तर आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवू शकतो किंवा जी RDD आपल्याला बॅड डेज दिलेला आहे त्या न्यू बॅड डेज मधून तू मायनसही करू शकतो. तर शक्यतो आपण न्यू बॅड डेज मधून लेस करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट पुढे दिलेलं आपल्याला सेल्स किती येतं? 1,20,000. कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,20,000. त्यातून लेस किती करायचे? 2,000. कोणते लेस करायचं? रिटर्न. आउटर आले 1,18,000. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स आपण पूर्ण पोस्टिंग केलेली आहे. आता राहिले कोणते? ऍडजस्टमेंट मध्ये नंबर 1 दिलेला आपला. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यू ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. मग क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट 2 ठिकाणी होतात. एक
ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. घेऊ फर्स्ट इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक CLOSING क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 58,000. सेकंड इफेक्ट असेट साइड क्लोजिंग स्टॉक 58,000. ओके, फर्स्ट ऍडजस्टमेंट फिनिश झाली. सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टी 1,500 अँड वेजेस 800. आउटस्टँडिंग म्हणजे देणं आहे. मग फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंगचा कोणते एक्सपेन्स असेल तर फर्स्ट इफेक्ट संबंधित एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणे आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. मग आता रॉयल्टी मध्ये रॉयल्टी इथं ऍड बनायचं. ऍड आपण पेन चेंज करूया समजण्यासाठी. ऍड आउटस्टँडिंग O/S केलंय मी. रॉयल्टी ROYALTIES रॉयल्टी किती अमाऊंट आहे 1,500. आउटरला किती आले? आउटरला 3,500. ओके, त्याचप्रमाणे परत वेजेस दिलेले आपल्याला. वेजेस मध्ये सुद्धा ऍड म्हणा. ऍड आउटस्टँडिंग वेजेस किती अमाऊंट आहे आउटस्टँडिंग वेजेसची 800. आउटरला एरो दाखवून 3,800. ओके, सेकंड ऍडजस्टमेंट फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा आपल्याला? लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग OUTSTANDING आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. फर्स्ट वेजेस इनर कॉलमला 800. त्यानंतर रॉयल्टी ROYALTIES रॉयल्टी 1,500. एरो दाखवून आउटरला 2,300. ओके, समजलं? सेकंड ऍडजस्टमेंट. त्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट सॅलरी पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. की जी सॅलरी पेड केलेली आहे त्यामध्ये ऍडव्हान्स 2,000 दिलेले आहेत. ऍडव्हान्स सॅलरी मधून काय होणार? फर्स्ट इफेक्ट लेस. सॅलरी मधून लेस म्हणायचं. सॅलरीमध्ये लेस बघा. सॅलरी घेतली आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइड आहे, त्यातून लेस ऍडव्हान्स ADVANCE ऍडव्हान्स 2,000. ऍडव्हान्स 2,000. पेन चेंज करतोय प्रत्येक वेळेस तुम्हाला समजण्यासाठी. आउटरला आले 3,000. फर्स्ट इफेक्ट झाला. ओके, आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा याचा? ऍडव्हान्सचा असेट साइडला. ऍडव्हान्स सॅलरी ADVANCE ऍडव्हान्स सॅलरी SALARY ऍडव्हान्स सॅलरी अमाऊंट आहे 2,000. थर्ड ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. ओके, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट क्रिएट फॉर प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्स ₹1,000 अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेब्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. ते अगोदर क्रिएट म्हटलेलं आहे बॅड डेब्स म्हणजे डेटर्सवर अगोदर आपल्याला 1,000 डेटर्सवर 1,000 लेस म्हणायचं. लेस सन्ड्री डेटर्स बघा इथं असेट साइडला घेतलेलं आपण. त्यातून फर्स्ट लेस बॅड डेब्स किती 1,000. त्यातून मायनस करा. इनरलाच राहतील 39,000. ओके, फर्स्ट इफेक्ट झाला. आता सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा याचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जे बॅड डेब्स आहे ना त्यामध्ये ऍड म्हणायचं. ऍड
बॅड डेब्ट्स इन ब्रॅकेटमध्ये न्यू 1000 ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऍट 3% ऑन सनरे डेटर्स वर 3% आपल्याला आरडीडी काढायची आहे. मग ते फर्स्ट इफेक्ट लेस आरडीडी @3% कोणत्या अमाऊंटवर, 39,000 वर. 39,000 into 3 divided by 100 is equal to 1170. किती आलेलं आहे, 1170. मग आउटरला किती येणार, 37,830. ओके, फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 ठिकाणी इफेक्ट होतात. सेकंड इफेक्ट परत बॅड डेसमध्ये ऍड आरडीडी इन ब्रॅकेटमध्ये परत न्यू NEW 1170. ठीक आहे, 2 ठिकाणी इफेक्ट झाले. आता हे जे बॅड डेप्स आहेत त्या बॅड डेप्सची टोटल करायची. 400 प्लस 1000 प्लस 1170 इज इक्वल टू 2570. त्यातून लेस कोणती करायची, ओल्ड आरडीडी. मग परत लगेच लेस म्हणा, लेस ओल्ड आरडीडी किंवा आरडीडी आणि ब्रॅकेटमध्ये ओल्ड OLD. किती ओल्ड आरडीडी आपली, 1000. ती मायनस करा. आउटरला किती आले, 1570. ऍडजस्टमेंट समजली. ओके, नेक्स्ट पुढे आता लास्ट ऍडजस्टमेंट, डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. लँड अँड बिल्डिंग वर आपल्याला डिप्रिसिएशन सांगितलेले 5% आणि फर्निचरवर 10%. मग फर्स्ट इफेक्ट संबंधित असेटमधून लेस करणे. अगोदर लँड अँड बिल्डिंग वापरतो, लेस म्हणा, लेस डिप्रिशिएशन ऍट द रेट किती दिलेलं आहे आपल्याला, 5%. लँड अँड बिल्डिंग वर 5%. मग किती आलं, 37,800 into 5 divided by 100 is equal to 1,890. आउटरला एरो दाखवून आले 35,910. फर्स्ट. सेकंड परत आता फर्निचरवर आपलं डिप्रिशिएशन सांगितलेलं आहे. फर्निचरवर परत लेस डिप्रिशिएशन ऍट द रेट 10% म्हणा. मग 10% म्हटलेलं. ओके, त्याच्या मग आता आपल्या अमाऊंट किती, 17,250 into 10 divided by 100 is equal to 1,725. आउटरला एरो दाखवून किती आलेले आहे, 15,525. ओके, तर हा फर्स्ट इफेक्ट झाला डिप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. काय म्हणायचं, टू डिप्रिशिएशन DEPRECIATION डिप्रिशिएशन. आणि त्या खाली लिहायचं लँड अँड बिल्डिंग इनरला 1,000
890 आणि सेकंड काय फर्निचर FURNITURE फर्निचर 1725. आउटरला एरो दाखवून 3650. ओके. अजून काय राहिले का आपल्याला पोस्टिंग करायचं नाही. आता अकाउंट क्लोज करायचे. अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. बघा क्लोज करता वेळेस अजून आपण वाटलंच तर हा पेन ते यूज केलेला आहे क्लोजिंगला. इथं आपण घेऊया क्लोज करायचे आहे. फर्स्ट अकाउंट क्लोज करायचं ट्रेडिंग अकाउंट. फर्स्ट अकाउंट कोणतं क्लोज करायचंय ट्रेडिंग अकाउंट. साधारणतः इथं घेऊ. ओके. ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड असते तेव्हा डेबिट साईड का क्रेडिट साईड. तर क्रेडिट साईड अमाऊंट जास्त येते 1,76,000. तीच अमाऊंट इकडे घ्यायची 1,76,000. ओके. त्यातून लेस केल्यानंतर जो डिफरन्स राहतो त्याला काय म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. काय घ्यायचं आता बघा इथे लिहितो पेन चेंज करतोय टू ग्रॉस GROSS ग्रॉस प्रॉफिट PROFIT कॅरीड डाऊन. ग्रॉस प्रॉफिट राहिलेला आहे 51,180. 51,180. हा ग्रॉस प्रॉफिट कुठं घ्यायचा असतो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पूर्ण पेन चेंज करतो बाय इथं बरं हाच पेन आपण नेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 51,180. ओके. आता सेकंड अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेकंड कोणतं क्लोज करायचंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा सगळ्यात लास्ट आपण इथे घेऊया कारण नेट प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग इथेही क्रेडिट साइड मोर दॅन डेबिट साइड. क्रेडिट साइडच्या अमाऊंट येते आपल्याला 52,680. 52,680 इकडे 52,680. त्यातून लेस केले हे सगळे आपले जे आलेले आहे त्यातून लेस केले डिफरन्स राहिलेला आहे 35,465. त्याला काय म्हणायचं टू नेट प्रॉफिट. नाही तर पार्टनरला तर आपला रेशो दिलेला का आपल्याला नाही. जेव्हा रेशो दिलेला नसतो त्यावेळेस इक्वल प्रॉफिट द्यायचा असतो. मग फर्स्ट पार्टनर शिल्पा and second कैथरीना. आता टोटल आलेला आहे 35,465. मग फर्स्ट शिल्पाला गेलेला आहे शिल्पाच्या वाट्याला 70,732 आणि कैथरीनाचा 70,733. ओके. मग हा नेट प्रॉफिट कुठं जाणार आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा असतो. इकडे मग बाय नेट प्रॉफिट ब्रॉड डाऊन. नेट प्रॉफिट ब्रॉड डाऊन. फर्स्ट किती आलेला शिल्पाला 70,732 इकडे 70,733. नेक्स्ट आता अकाउंट क्लोज करायचं आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचंय. कॅपिटल अकाउंट क्लोज करायचंय. पहा कॅपिटल अकाउंट क्लोज करता वेळेस अगोदर कैथरीनाच घेऊ आपण. कैथरीनाच किती आलेले 62,733 आणि शिल्पाचा आलेला आहे 62,732.
मग तेच इकडे घेणार आहोत आपण क्लोज करायला. काहीतरीच कॉलम मध्ये 62,733 आणि इकडं 62,732. त्यातून लेस करायचं, जो डिफरन्स राहील त्याला काय म्हणायचं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता बॅलन्स किती राहिले, बॅलन्स राहिलेलं आहे अगोदर शिल्पाचं 60,732 आणि काहीतरीच राहिले 59,733. ओके. मग आता हे बॅलन्स दोघींच कुठे घ्यायचं, आता लायबिलिटी साईडला काय म्हणायचं, फक्त बॅलन्स कॅपिटल अकाउंट दोघींचे नाव. पहिली कोण आहे तिथं आपण परत पेन चेंज करतोय. फर्स्ट शिल्पा डायरेक्ट आउटरला घेऊ आपण. शिल्पाचं किती वर आले 60,732 आणि कैत्रिना 59,733. ओके. मग हे दोन्ही टोटल करायचे. दोन्हीची टोटल सेम येते. लायबिलिटी साइड आणि असेट साइड सेम असते. टोटल आलेले आहे 1,87,265. 1,87,265. ओके. एनी डाउट? नो. ओके, ठीक आहे.